हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। शिवसेना आपल्याला मिळाल्यावर ठाकरे गटानं 50 कोटी मागितले होते। क्षणाचाही विलंब न करता द्या म्हणून सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। रायगडमध्ये भाजप अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर। भाजपचा रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा, माजी आमदार धैर्यशील पाटलांना उमेदवारी मिळावी। माणगावच्या मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी। लोकसभेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दक्षिण मुंबईवर दावा। ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल। काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा इशारा। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला। बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। टोलवर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत झोल। सरकारी आकडेवारीपेक्षा टोलवर 5 पट जास्त वाहन। टोल प्रश्नावरून अमित ठाकरेंचा हल्लाबोल। मुंबईत पवार गटाचं अनोखं आंदोलन। पवार गटाकडून अजित पवार गटाच्या नेत्यांचे वाढदिवस। पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा निषेध। दिल्लीत उद्या मवियाची बैठक। जागा वाटपासंदर्भात उद्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता। बैठकीला मवियाचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खडतर। सुप्रीम कोर्टातील उद्याची सुनावणी पुढे ढकलली। आता 4 मार्चला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पोटनिवडणूक घेण्यात हायकोर्टाने दिले होते आदेश। नाट्य संमेलनात फडणवीसांची कट्यारचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका। फडणवीसांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच कराव्या लागतील, राऊतांचा पलटवार। वंचित सुद्धा मवियाचा घटक आहे। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढवावी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 20 तारखेला मुंबईत ओबीसीचं आंदोलन। ओबीसीच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर ही होणार सहभागी। गाढव मेंढर घेऊन आंदोलन करणार, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। मालदीवच्या 3 मंत्र्यांना पंतप्रधान मोदींवर टीका करणं भोवलं। 3 मंत्र्यांना डच्चू लक्षद्वीप दौऱ्यावरून केली होती आक्षेपार्ह टिप्पणी। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आमंत्रित। सरकारी भरतीतील घोटाळ्यांबाबत कठोर कायदा करा, आमदार सत्यजित तांबेंची राज्य सरकारकडे मागणी। शिंदे गटाचं हायकमांड दिल्लीत आहे, आमचं काम मुंबईत होतं, दिल्लीत जावं लागत नाही, राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। पुणे शहर काँग्रेसने लोकसभेसाठी मागवले इच्छुकांचे अर्ज। इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येणार। बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा झटका। सर्व आरोपींना गुजरात सरकारने दिलेली शिक्षेतील सूट सुप्रीम कोर्टाकडून रद्द। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अमोल कोल्हेंना संसद रत्न पुरस्कार, तर सुप्रिया सुळेंना संसद महारत्न पुरस्कार। दिल्लीत 17 जानेवारीला होणार पुरस्काराचं वितरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच खरे नायक। अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचं टोल नाक्यावरील घटनेनंतर वक्तव्य। मराठा मुलांना 40 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी। अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना। लवकरच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता। मंत्री शंभूराज देसाईंच्या नावाने अश्लील मेसेज करणारा पोलिसांच्या ताब्यात। अश्लील मेसेज करणारा शिंदे गटाचाच पदाधिकारी। पुण्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक। रवींद्र धंगेकर पुणे पोलीस आयुक्तांची घेणार भेट।
खालापूर टोलनाक्यावर राज ठाकरेंनी ट्रॅफिक हटवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांची दहिसर वाशी टोलनाक्यावर हजेरी. कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावरील ट्रॅफिकचा घेतला आढावा. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबारादरम्यान दुसऱ्या कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी. आरोपी पप्पू पोळेकर कडून गुंडाच्या नावाने घोषणा. लेखिका समीना दलवाईवरील कारवाईचा जागतिक स्तरावर निषेध. महिलांच्या प्रतिष्ठेची हानी, धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा. 400हून अधिक नामवंत बुद्धिजीवी अभ्यासकांचा दलवाईंना पाठिंबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.